नमस्कार मैत्रिणींनो, मी मेगा फॅशन क्राफ्ट तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला डीप नेकनुसार शोल्डर किती घ्यायची, मायनस किती करायचं ते सांगणार आहे गळ्याच्या उंचीनुसार. तर बघा आता, डीप नेक शोल्डर फॉर्म्युला. ओके, इथे लिहा चेस्ट साइज, इथे फुल शोल्डर आणि मागचा गळा. आपल्याला साईज बघायची आहे 28 ते 30 साईज. तर शोल्डर किती घ्यायची, फुल 13.5, 32 ते 36 साठी शोल्डर 14, 38 ते 40 सेटसाठी 14.5, 42 ते 46 साठी 15 आणि 48 ते किती पण प्लस राहिली तरी 16. ठीक आहे, ही झाली मूळ शोल्डर. आता आपल्याला बघायचं आहे गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला किती मायनस करायचं आहे ना, काय करायचं आहे. तर गळा 14ची जर शोल्डर असली तर आपण काय करू, 8च्या गळ्यासाठी 14 डिवाइड 14 डिवाइड देणार 7 येणार. ठीक आहे, 14 डिवाइड 2 आन्सर किती आलं, 7 आलं. ठीक आहे, 14 डिवाइड 2 आन्सर किती आलं, 7 आलं. ठीक आहे, तर 8च्या गळ्यासाठी 7मधून मायनस किती करायचं, 1.5 इंच. आणि 9च्या गळ्यासाठी 14 डिवाइड 2 आन्सर किती आलं, 7 आलं. 9च्या गळ्यासाठी मायनस किती करायचं, 1.75. आणि 14 डिवाइड 2 आन्सर किती आलं, 10च्या गळ्यासाठी 7. 10च्या गळ्यासाठी 7मधून मायनस करायचे 2. आणि 11च्या गळ्यासाठी 14 डिवाइड 2 आन्सर 7. 7मधून मायनस किती करायचे, 2.25. आणि 12च्या गळ्यासाठी 14 डिवाइड 2 7. 7मधून मायनस किती करायचे, 2.5 इंच करायचे. हे झालं सगळं डीप नेकसाठी. तुम्हाला हे आजचं व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मैत्रिणींनो.